प्रसंग आहे भगवंत शुकर रूप घेऊन म्हणजे वराह अवतार घेऊन हिरण्याक्षाचा वध करतात। हिरण्याक्षाचा वध केल्यानंतर त्याचा भाऊ म्हणजे हिरण्यकशिपू या दोघांमध्ये हिरण्यकशिपू वयाने मोठा, हिरण्याक्ष वयाने लहान। आणि जेव्हा जन्म झाला दोघांचा तेव्हा सर्वप्रथम हिरण्याक्षाने जन्म घेतला आणि हिरण्यकशिपूने नंतर जन्म घेतला। त्यामुळे आधी जो जन्म घेतो तो लहान असतो। काय समजलात? जो आधी जन्म घेतो तो लहान असतो आणि जो नंतर जन्म घेतो तो मोठा असतो। हे भागवतात लिहिलेलं आहे आणि ह्याचं कारण भागवतात लिहिलेलं आहे, जे आपल्याला अगदी अलीकडे 10-12 वर्षापूर्वी आपल्या शास्त्रज्ञांना कळलंय की आधी जन्म घेणारा लहान असतो आणि नंतर जन्म घेणारा मोठा असतो। याचं उदाहरण देताना भागवतामध्ये जी टीका आहे म्हणजे त्याचं जे भाष्य आहे त्याच्यात भाष्यकार म्हणतात, संकीर्ण वीथिकायाम यथा रथद्वयगमनेन आदौ गतस्य पश्चात निवृत्ती। म्हणजे अरुंद बोळामध्ये जर 2 वाहनं एकत्र गेली तर आधी गेलेल्या वाहनाला नंतर निघावं लागतं। म्हणजे ज्या मार्गाने गेलाय त्याच मार्गाने बाहेर पडायचं असेल जर का, एक अरुंद गल्ली आहे जी संपते म्हणजे तिथून पुढे त्या गल्लीत शिरलं की पुढे नाही जाता येत, तिथे आधी एक गाडी गेली, तिच्या मागून दुसरी गाडी गेली, आता दोघांना बाहेर पडायचंय तर आधी कोणती गाडी बाहेर पडेल? जी दुसऱ्यांदा गेली, जी नंतर गेली ती, आणि नंतर कोणती गाडी बाहेर पडेल? जी आधी गेली होती ती। तर कन्सीव कोण आधी झालं? आधी धारण कोण झालं? तो गर्भपिशवीला वर चिकटला। आणि नंतर कोण कन्सीव झालं? नंतर कुठल्या गर्भाची धारणा झाली? तो गर्भपिशवीला खालच्या दिशेला, तोंडाच्या दिशेला चिकटला। आता जेव्हा दोन्ही गर्भ परिपक्व होतील आणि जन्म घ्यायला सरसावतील तेव्हा नंतर धारणा झालेला गर्भ आधी बाहेर पडेल आणि आधी गर्भ धारणा झालेला गर्भ नंतर बाहेर पडेल। तर हिरण्याक्ष हा आधी जन्म घेऊन लहान होता, हिरण्यकशिपू नंतर जन्म घेऊन मोठा होता। आणि हिरण्यकशिपू प्रतिशोधाच्या अग्नीने तप्त झाला होता। त्याची माता म्हणजे दिती आणि हिरण्याक्षाच्या सर्व पत्न्या या सगळ्या शोक प्रलाप करत होत्या, मोठमोठ्याने रडत होत्या, अन्न पाण्याचा त्याग केलेला होता। आणि हिरण्यकशिपू त्यांची समजूत काढतो। तो त्यांना काय म्हणतो? तुम्ही शोक करू नका। इतका शोक कशासाठी करता? तुम्हाला त्या उशिनर नावाच्या देशाचा एक राजा होता सुबाहू, त्याची गोष्ट माहिती नाही का? तो राजा एकदा मेला आणि त्याच्या पत्न्या सगळ्या शोक करायला लागल्या। तेव्हा प्रत्यक्ष यमराज तिथे एका बालकाचं रूप घेऊन आले
हे सगळं सांगणारा हिरण्यकशिपू आहे. हे सगळं सांगणारा हिरण्यकशिपू आहे. हे प्रत्येक क्षणी स्मरण असू दे. आणि तिथे यमराज आले आणि ते यमराज तिथे येऊन म्हणायला लागले की तुम्ही हा पती तुमचा गेला तर तुम्ही शोक का करत बसलाय? असं कोण आहे की जे मृत्यूला प्राप्त होत नाही? असं कोणीच नाही. आणि तुम्ही कोणाशी बोललात? तुम्ही कोणाला स्पर्श केलात? तुम्ही ज्याला बघितलं तो कुठे गेलाय? तो समोर आहे तुमच्या. तुम्ही ज्या शरीराला स्पर्श केलात, तुम्ही ज्याच्याशी बोललात, तो सुबाहू कुठेही गेलेला नाही. तो तुमच्या समोर आडवा पडलेला आहे. आणि ह्यातून जे निघून गेलंय त्याला तुम्ही कधीही बघितलेलं नाही. ह्या देहातून जे तत्व निघून गेलंय त्याला तुम्ही कधीही बघितलेलं नाही. त्याच्याशी तुम्ही कधीही सम्मुख झाला नाहीत. त्याच्याशी कधीही तुम्ही संवाद केला नाहीत. ते अदृश्य तत्व निघून गेलं. तर ज्याला तुम्ही कधी बघितलं नाहीत, कधी त्याच्याशी बोलला नाहीत, ते जर का निघून गेलंय तर त्याचं दुःख काय? एक पक्षी आणि त्याची पत्नी पक्षिणी आणि त्यांनी काही अंडी घातलेली असतात, त्यातनं नवजात पक्षी बाहेर आलेले असतात. आणि एक लुब्धक येतो, म्हणजे शिकारी. एक लुब्धक येतो आणि त्या पक्षिणीला मारतो. पक्षिणीला मारल्यानंतर तिला धरतो, त्या पिल्लांना तो पकडतो. आता जो पक्षी असतो तो अन्न आणण्यासाठी दूर गेलेला असतो. तो लांबून बघतो की पक्षिणीला शिकाऱ्याने धरलं, आपल्या पिल्लांना शिकाऱ्याने मारलं, आणि तो शोक करायला लागतो. आणि शोकामध्ये त्याला कसलं भान राहत नाही. तो त्यांना वाचवण्यासाठी तो देखील त्या जाळ्यात उडी घेतो आणि तोही पकडला जातो. अशी तुमची अवस्था झाली आहे. असं यमराज बालक रूपामध्ये सुबाहूच्या विधवा स्त्रियांना सांगत असतात. अशी तुमची अवस्था झाली आहे की तुम्ही ज्याचा शोक करायला नको त्याचा शोक करताय आणि स्वतःचा देखील घात करून घेताय. कारण हा जो मनुष्य जन्म आहे हा शोक करण्यामध्ये वाया घालवण्यासाठी नाही. जाणारा माणूस गेला, आता ह्या गोष्टीचा शोक करू नका. इथपर्यंत तो हिरण्यकशिपू आपल्या वहिन्यांना आणि आपल्या मातेला गोष्ट सांगतो. आणि नंतर पुढे त्यांना काय म्हणतो? तुम्ही काळजी करू नका, माझ्या भावाला मारणाऱ्याचा शिरच्छेद करून मी तुमच्या समोर घेऊन येईन. हे त्याचं पुढचं वाक्य असतं. त्यामुळे अत्यंत दुर्जन अत्यंत मोठं तत्वज्ञान सांगू शकतो, पण तो ते गोष्ट ती पूर्ण सांगत नाही. यमधर्म पुढे काय म्हणाले की मनुष्य जीवन हे शोक करण्यामध्ये व्यर्थ घालवण्यासाठी नाही, तर भगवंताचं स्मरण करण्यासाठी तुम्ही ते व्यतीत केलं पाहिजे. शोकातनं बाहेर निघा. आणि तुम्ही जर का शोक कराल आणि अश्रू गाळाल तर त्या गेलेल्या जीवाचं कल्याण नाही होणार आहे. गेलेल्या जीवाचं कल्याण व्हायला हवं असेल तर तुम्ही पुन्हा तुमच्या आधीच्या अध्यात्मामध्ये स्थिर व्हा. हे यमधर्मांचा पुढचा उपदेश आहे. पण तिथपर्यंत हिरण्यकशिपू जात नाही. हिरण्यकशिपू त्यांना रडताना तिथनं बाहेर काढण्यापुरती तेवढी गोष्ट सांगतो. आणि पुढे त्याचा जे आवेश आहे की ज्या अशक्य गोष्टी आहेत, असं होऊ नाही शकत. विष्णुमयम जगत, विष्णूंतूनच जर का हे सर्व चराचर विश्व उत्पन्न झाले, त्यांना कोणीच नाही मारू शकत किंवा तसा विषय पण नाही काढू शकत. पण ते तिथपर्यंत जाऊन तो बोलतो. इथे तुम्हाला हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की तुमच्यासमोर कोणी युक्तिपूर्ण, चातुर्यपूर्ण, बुद्धिपूर्ण, तर्कपूर्ण अशा काही गोष्टी सांगत असेल तर अधिक सावध व्हा. कारण चातुर्य हे भक्तीपासून दूर नेतं. म्हणजे चातुर्य असावं
पण अध्यात्मामध्ये त्या चातुर्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि चातुर्याच्या गोष्टी सांगणाऱ्या व्यक्तीपासून पण दूर राहिलं पाहिजे. हे चातुर्य जे आहे ह्याच्यापासून सांभाळून राहिला पाहिजे. ही चतुर माणसं असतात, ती नेमकं काय शब्द बोलून आणि कोणती वाक्य, कोणत्या दोन संदर्भ नसलेली वाक्य एकत्र करून तुमचा बुद्धिभेद करायचा ह्यामध्ये पारंगत असतात. आणि आपण तर आपला स्वभाव तर पापाचरणाकडे जाण्यासाठी सहज आहे. स्खलनशील प्रवृत्तीचे असल्यामुळे पाणी कधी पण खालच्या पातळीवर यायला बघतं, त्याला वर नेण्यासाठीच कष्ट करावे लागतात. तसं आत्मोन्नती सुद्धा करण्यासाठी कष्ट करावे लागतात. आणि सोडून दिलं की पतन मात्र सहज होतं, पतन व्हायला वेळ लागत नाही. आणि तो आपल्या मनामध्ये मुळात नसलेला पण कोणीतरी उत्पन्न करून दिलेला हा वितथाभिनिवेश असतो. ह्याच्याबद्दल सांगून झाल्यानंतर आपण आता गंगा लहरींकडे बघूया. त्याच्यामध्ये ते म्हणतात जगन्नाथ पंडित की जे आंधळे पांगळे बहिरे मुके आहेत त्यांना पूर्वकर्माप्रमाणे परत परत नरकात पडावं लागतं आणि परत परत पापयोनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. त्यांचा देखील तू तुझ्या स्पर्शाने उद्धार करतेस. कारण हे दुष्टचक्र आहे. हे जे असतं ना, आपण अजून आपली बुद्धी स्थिर आहे तर देवाचे आभार मानावेत. आपण लवकरच ह्याहीपेक्षा आता जिथे आहोत तिथून वरती जाण्याची इच्छा करून तातडीने उपाय सुरू केला पाहिजे. जितका वेळ हातात उरलाय तितका, पण तातडीने आता ज्या स्थितीत आहोत त्यातून अधिक वर जाण्याचा सतत विचार करत राहिला पाहिजे. मी जिथे आहे तिथे मी संतुष्ट राहता कामा नये. अध्यात्मामध्ये, अध्यात्मात तुम्ही जिथे आहात तिथे संतुष्ट राहू नका. जर तुम्ही जिथे आहात तिथे संतुष्ट राहिलात तर ब्रेक तुम्ही फार काळ दाबून ठेवू शकणार नाही. कारण तुमची गाडी उतारावर आहे, म्हणजे चढणीवर आहे. तुमची गाडी चढणीवर आहे तर पहिला गिअर टाकून एक्सिलरेटर देत राहा. तुम्ही म्हणाल मी ब्रेक दाबून ठेवतो तिथेच थांबतो, तो ब्रेक हळूहळू ढिला पडेल तुमचा पाय आणि तुम्ही खाली घसरायला लागाल. त्यामुळे तुम्ही आता जिथे आहात तिथून वरती जायचा प्रयत्न करा. पण आता तुम्ही जिथे आहात तिथपर्यंत सुद्धा काही जीव नाही आहेत, त्यांना ह्या सगळ्याचा गंध वार्ता नाही. कधीतरी त्यांच्या कानावर चुकून काहीतरी शब्द पडतो, पण काही जीव त्या शब्दाकडे दुर्लक्ष करतात, काही जीव तो शब्द धरून पुढे जातात. पण भगवत स्मरण करावं हे वाक्य, नामस्मरण करावं हे वाक्य त्या पतित जीवांच्या देखील कानावर कधी ना कधी पडलेलं असतं. त्या भगवत स्मरण करून, नामस्मरण करून त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे. हा विचार त्या पतित जीवांच्या मनाला कधीतरी स्पर्श करून गेलेला असतो, पण ते दुर्लक्ष करतात. म्हणून ते परत ते ज्या नावेमध्ये आहेत तिथेच प्रवास करत राहतात. आणि अंधत्व, जडत्व, पंगुत्व हे सगळं पूर्वकर्माप्रमाणे प्राप्त होतं. गीतेमध्ये म्हटलंय स्त्रिय वैश्यास्तथा शूद्रा येपि स्युः पापयोनयः. ह्या वाक्यावर खूप मोठा आक्षेप घेतला जातो. हो गुरुजी, स्त्री पापयोनी आहे? मी म्हटलं मग वाईट का वाटून घेताय? स्त्रीला जर का पापयोनी म्हटलंय भगवंतांनी तर तुम्हाला वाईट कसलं वाटतंय? पापयोनी ही शिवी नाहीये. पापयोनी हा काही तुम्हाला अधम दर्शवणारा शब्द नाहीये. असं कसं सांगतो? म्हटलं एक जोडपं डोळ्यासमोर आणा ज्यामध्ये पत्नी मनोभावे सेवा करते आणि पती व्यसनी मारझोड करणारा आहे, किंवा व्यसनी मारझोड करणारा नको, साधा आहे. साधा म्हणजे निर्व्यसनी आणि हात वगैरे न उचलणारा. पण तो पत्नीची किंमत करत नाही.
तिने सांगितलेली एखादी गोष्ट, तिची व्यथा तो समजून घेत नाही, उलट तिला काहीतरी टोमणे मारतो, अजून काही करतो, नंतर त्याला जसं हवं तसं वागतो, स्वच्छंद वागतो. तिला मात्र सांगतो तू असं स्वच्छंद वागायचं नाहीस. मी बघ 2 मिनिटात तयार झालो, तुला तयार व्हायला किती वेळ लागतो. बोलतात ना पुरुष स्त्रियांना. अरे त्यांचं जे जीवन आहे, त्यांना जेवढ्या गोष्टी घरामधल्या मार्गी लावून मग बाहेर पडायचंय, त्याची तुम्हाला पुसटशी सुद्धा कल्पना नाहीये की त्या किती गोष्टींकडे जबाबदारीने लक्ष ठेवून मग घरातनं पाऊल बाहेर ठेवता. पुरुष आतल्या खोलीतला पंखा बंद केलाय की नाही याकडे देखील बघत नाही बाहेर पडायचं म्हटलं की. मी विनोद म्हणून सांगत नाहीये, मी म्हणजे कार्यक्रमामध्ये रंगत यावी म्हणून काहीतरी मनोरंजनात्मक सांगायचं म्हणून सांगत नाहीये. जे मी बघतो, जे मी अनुभवतो ते मी सांगतोय. पण स्त्री तशी नाही, ती सर्व खोल्यांमध्ये जाऊन येते आणि सगळे लाईट पंखे बंद केलेत की नाही, गॅस बंद केलाय की नाही, नळ बंद केलाय की नाही, ह्या सगळ्याची निश्चिती करून मग बाहेर पडते. म्हणून तिला वेळ लागतो घरातनं बाहेर पडायला. आणि पुरुष म्हणतो काय, आता मी हे खूप सौम्य उदाहरण सांगितलंय, खूप सौम्य. तुम्ही तुमच्या अनुभवात असलेली, बघण्यात असलेली अत्यंत तीव्र उदाहरणं डोळ्यासमोर आणा आणि अशी उदाहरणं डोळ्यासमोर आणा जिथे एका क्षणी स्त्रीचा तोल सुटतो आणि ती म्हणते तुम्हाला बाईचा जन्म मिळेल ना तेव्हा कळेल. अशी जी अत्यंत त्वेषाने जेव्हा स्त्री बोलते, ही सगळी पातकं पुरुष करत असतो आणि तो ती पातकं करून आपला पुढचा जन्म स्त्रीचा मिळेल याची निश्चिती करत असतो. स्त्रीला सांगितलंय पुरुषामध्ये आसक्त राहावं, स्त्रीला सांगितलंय पतिपरायण राहावं, पतीची पूजा करावी, पतीमध्ये आपलं मन गुंतवावं, सतत पतीचं चिंतन करावं. हे का सांगितलंय? पुढचा जन्म पुरुषाचा मिळण्यासाठी. आणि पुरुषाला मात्र हे सांगितलेलं नाही की तू स्त्रीमध्ये आसक्त राहा, तू सतत स्त्रीचं चिंतन कर. ही सगळी फुल्या मारलेल्या आहेत शास्त्रांनी प्रत्येक ठिकाणी. पुरुषाला हे सांगितलेलं नाही. पुरुषाला सांगितलंय भगवंतांचं चिंतन करत राहा. पुरुषाला सांगितलंय भगवंतांची आराधना कर, सतत त्याचं चिंतन कर, स्मरण कर. स्वस्त्रीमधून सुद्धा विड्रॉ करून घे सगळं, कर्तव्यापुरता शिल्लक राहा तिच्यासाठी. परस्त्री तर लांबच राहिली, स्वस्त्रीमध्ये सुद्धा आसक्त होऊ नकोस. म्हणून सांगितलं मी, श्रेयस कामो न गृह्णीयात ज्येष्ठ पुत्र कलत्रयो हो. ज्याला श्रेयाकडे जायची इच्छा आहे त्याने आपल्या पत्नीचं आणि ज्येष्ठ पुत्राचं नाव देखील घेऊ नये. म्हणजे सतत नाव घेऊन घेऊन त्या व्यक्तीमध्ये आसक्ती होते ना, परावलंबित्व येतं. जर का माझ्यावर बंधन आलं की नावच नाही घ्यायचं पत्नीचं, तर मी अगं वगैरे वगैरे करून मला संभ्रम पडेल, आता बोलवू कसं हिला, जाऊन दे मीच काम करून टाकतो. नाव घेतलं की पटकन येईल ती समोर, पटकन माझं काम करून टाकेल, मी मस्त लोळत राहील. त्यामुळे स्त्रीचं नाव नाही घ्यायचं सांगितलंय, आपल्या स्वस्त्रीचं सुद्धा. पुरुषाला सांगितलंय की स्त्रीमध्ये आसक्त राहू नकोस. तू स्त्रीमध्ये आसक्त राहिलास तर तुला स्त्रीचा जन्म मिळेल. स्त्रीचा जन्म मिळाला तर मर्यादा येतील. जर तुला पुरुषाला काय संन्यासाचा अधिकार आहे, कारण तो वस्त्रांचा त्याग करून सुद्धा रानावनात निघून जाऊ शकतो आणि त्याला काही त्रास होणार नाही त्या सगळ्याचा. पण हे सगळे निर्णय स्त्री नाही घेऊ शकत. म्हणून अध्यात्मात अजून परमपद प्राप्त करण्यासाठी पुरुष देहाची आवश्यकता असते. स्त्रियांनी आपले आत्मपरीक्षण करून सांगावं. जर तुम्हाला पापयोनी म्हटलं तर वाईट वाटतं, पण तुम्ही हा विचार लक्षात घ्या की तुमच्यासमोर पापाचरण करणारा जो पुरुष आहे
त्याला तुम्ही शाप देताय की तुला स्त्री जन्म मिळाला की समजेल. याचा अर्थ काय आहे? तो त्या कर्मामुळे पुढचा जन्म कोणता घेणार आहे? स्त्रीचा. म्हणजे कुठली योनी झाली? पापयोनी झाली. तर पापयोनी मिळाली ही काही वाईट गोष्ट नाहीये. प्रत्येकाचं काही ना काहीतरी वाईट कर्म आहे. त्या त्या कर्माप्रमाणे त्याने त्या त्या योनीत जन्म घेतलाय. माझं अमुक प्रकारचं वाईट कर्म होतं म्हणून मी स्त्री देहात जन्म घेतलाय. माझं अमुक प्रकारचं कर्म होतं म्हणून मी बधीर झालो. माझं अमुक प्रकारचं वाईट कर्म होतं म्हणून मी पंगू झालो. सगळ्या पापयोनी आहेत. मनुष्यांमध्ये सगळ्या पापयोनी आहेत. पण त्यात विशेष प्रिव्हिलेज असलेला पुरुष, त्याच्यामध्ये ब्राह्मण, हे मोठेपणा दिलेला नाहीये देवानी तुम्हाला. ही संधी दिलेली आहे पुढे जाण्यासाठी. तुम्ही जर का स्वतःला मी मोठा आहे असं समजून चालायला लागला तर मग पतन होईल. ब्राह्मण मला बनवलं देवानी, ही मला संधी दिली आहे. मी स्वधर्माचं स्वकर्माचं आचरण करीन आणि इथून पुढे जाईन अशी तुम्ही इच्छा कराल तर त्यात ब्राह्मण देहाचा उपयोग होईल, त्या पुरुष देहाचा उपयोग होईल. पुरुष देहाचा काय उपयोग केलात तुम्ही? देव काय विचारेल? तुला पुरुष देह दिला, त्याचा तू काय उपयोग केलास? पुरुष म्हणून जे काही विशेष तू करू शकत होतास ते तू केलंस का? जे स्त्रियांना शक्य नाही अध्यात्मात ते तुला करणं शक्य होतं, मग तू केलंस का ते? हे दुष्टचक्र असतं. आणि माझ्याकडे आपली उलटी गंगा कशी असते त्याचं एक उदाहरण आहे. एक माता आपल्या बालकाला झोपवत असते आणि ती झोपवताना सांगते की विष्णू क्षीरसागरात राहतात. तर बालक म्हणतं क्षीरसागर म्हणजे काय? तर ती माता म्हणते दुधाचा समुद्र. बालक म्हणतो दुधाचा समुद्र? बाप रे, म्हणजे एवढं दूध? जेवढं मी समुद्रात बघतो पाणी तेवढं दूध? माता म्हणते हो. मग एवढं समुद्र भरण्यासाठी किती गायी लागत असतील? गोक्षीरमेको बहुधेनुजातः सुवर्णमेको बहुभूषणानि मृत्पिंडमेको बहुभांड रूपाः एकः परात्मा बहुदेहवर्ती. मातीचा पिंड एकच आहे पण तो निरनिराळ्या पात्रांमध्ये दृश्यमान दिसतो, परावर्तित झालेला दिसतो, परिवर्तित झालेला दिसतो. सुवर्णमेको बहुभूषणानी, सोनं एकच आहे, ते निरनिराळ्या आभूषणांमध्ये रूपांतरित झालेलं दिसतं. पण सगळ्यामध्ये सोनं म्हणून म्हणाल तर तेच सोनंच आहे. गोक्षीरमेक बहुधेनुजातः, दूध एकच आहे, ते निरनिराळ्या गायींकडून तुम्हाला मिळतं. ते मिळणारं जे दूध आहे ते एकच आहे. एकः परात्मा बहुदेहवर्ती, आत्मा एकच आहे, तो अनेक देहांमध्ये समाविष्ट झालेला आहे. आई काय म्हणते? अरे बाळा, तुझा विचार थोडा उलट्या दिशेला चाललाय. ह्या गायींचं दूध काढून क्षीरसागर भरला नाही जात. त्या क्षीरसागरातलं दूध गायींच्या स्तनात येतं. तो प्रवाह तिकडून इकडे आहे, इकडून तिकडे नाही. कोणाला सांगितलं, आमच्या महाराष्ट्रामध्ये मी नेहमी सांगतो की मराठवाड्यात जाऊन बघा, तिथे घरोघरी तुम्हाला धर्मकर्म होताना दिसेल आणि घरोघरी मुलाबाळांची सुबत्ता आहे. सगळीकडे सगळ्यांना भरपूर मुलं होतात. कोण असं निपुत्रिक असं कोण राहत नाही, कोण निर्वंश होत नाही. दक्षिणेमध्ये जाऊन बघा, तिकडे सुबत्ता आहे. उत्तर असं मिळतं की त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून ते धर्म करतात, त्यांच्याकडे समृद्धी आहे म्हणून ते धर्म करतात, म्हणून ते कठोर आहेत धर्मामध्ये. मी म्हणतो तुमची उलटी गंगा वाहते. ते धर्म करतायत म्हणून ते समृद्ध आहे. तुमची कुलदेवता, तुमचे पितर तुमचं कुळ का वाढवतील, तुमचा वंश पुढे का चालवतील? तुम्ही जर का श्राद्ध कर्माचा त्याग केला असेल, तुम्ही जर का कुलाचाराचा, कुलदेवतेचा त्याग केला असेल, तर ते तुमचं कुळ पुढे का वाढवतील? तुम्हाला मी मुलगा का दिला? पितृकर्म पुढे
संकल्प आहे ना विवाहाचा, दैव पित्र्य ऋण अपाकरण हेतुभूत धर्म प्रजा, धर्म करणारी प्रजा उत्पन्न करण्यासाठी मी विवाह करतो. काय धर्म केलात? मुलांना काय धर्म शिकवलात? मुलांना धर्म शिकवण्यासाठी तुम्ही काय आचरण केलात? मग तुमचं कुळ मी कशाला पुढे चालवू? ह्यामध्ये काय असतं की आपण खूप उत्तम स्थितीमध्ये आलेलो आहोत आणि आता आपण इथे म्हणजे त्या टोकावर जाऊन स्थिरवलोय. आता आपलं पतनाची सुरुवात झालेली आहे. पण इथे ज्या जीवांबद्दल चर्चा आहे ते अजून खूप खाली आहेत की जे वरती येतच नाहीत. वरती यायला त्यांना अवसरच प्राप्त होत नाही. ती उलटा प्रवाह आपल्याकडे पण तो होत चाललाय की मी संपन्न असेल तर मी दानधर्म करीन. असं नको. दानधर्म कर म्हणजे संपन्न होशील. दान जर का केलं नाही, ह्या जन्मात जर का दान केलं नाही तर देव म्हणतो तुला मी पैसा दिला होता, काय केलंस? जशा कुलदेवता म्हणतात, जसे पितर म्हणतात, तसे धनद जे असतात, धन देणारे जे देवता असतात ते म्हणतात मी तुला धन दिलं होतं, तू काय केलंस? 3 गती सांगितल्यात. दानम भोगो नाशस्तिस्त्रहा गतयो भवंती वित्तस्य. आपल्याला मिळणाऱ्या पैशाच्या 3 गती आहेत, दान, भोग आणि नाश. यो न ददाती न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. जो दान करत नाही, जो भोग घेत नाही, त्याची 3री गती होते म्हणजे नाश होतो. दान नाही केलं, फक्त भोगच घेतला तरी पण नाश होतो. एक कुटुंब आहे, व्यासपीठावर बसलोय, कोणाची स्तुती करावी, कोणाची स्तुती करू नये याचे काही नियम आहेत. प्रत्यक्षे गुरवस्तुत्याः. गुरु जर का समोर आले तर त्यांची प्रत्यक्ष स्तुती करावी त्यांच्या समोर. प्रत्यक्षे गुरवस्तुत्या. परोक्षे मित्र बांधवाः. आपले जे मित्र आणि बंधू आहेत त्यांची तोंडावर स्तुती करू नये, त्यांच्या मागाहून स्तुती करावी. आपले मित्र आणि आपले बांधव यांची मागाहून स्तुती करावी. कार्यांते दासभृत्याश्च. तुमचे जे दास आणि भृत्य आहेत, सेवक आहेत, त्यांना सोपवलेलं कर्म पूर्ण झाल्याशिवाय त्यांची स्तुती करू नये. त्यांना जे काय काम सोपवलंय ते त्यांना आधी पूर्ण करू दे. ते पूर्ण झाल्यानंतर त्यांना वा छान सुंदर स्वच्छता केलीस. कारण आधी जर का स्तुती केली तर ते उर्वरित काम बिघडवून टाकतील. पुत्रो नैव कलत्रच. आणि मुलाची आणि पत्नीची कधीच स्तुती करू नये, ना तोंडावर ना मागाहून. एक कुळ आहे ज्यांची मी स्तुती करतोय, ते कुळ आहे, ते कुटुंब आहे. आणि त्या कुटुंबामध्ये अशी अवस्था, अशी परिस्थिती आहे की प्रत्येक शाखेत म्हणजे जेवढे ते चुलत भावंड आहेत सगळी त्या प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येकाला 3-4 मुलं मुली आहेत. 2 मुलं 3 मुली असं सर्वत्र. आणि असं नाही की एका ठिकाणी सगळे राहत आहेत. कोण मुंबईत, कोण पुण्यात, कोण अमरावती, कोण नागपूर, कोण वाई, कोण भारतात अजून कुठे, असे सगळीकडे विखुरलेले आहेत त्या एका कुटुंबाचे सदस्य. आणि प्रत्येक घरामध्ये विद्वत्ता आहे, प्रत्येक घरामध्ये चातुर्य आहे, विद्वत्ता आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, नोकरी धंद्यामध्ये उच्च पदस्थ आहेत, बुद्धी स्थिर आहे, पापाचरणाकडे बुद्धी नाही. धनानी आणि संस्कृतीनी, धनाने आणि धर्मानी असं संपन्न कुटुंब आहे. म्हणजे असे त्यांच्या घरात गेल्यानंतर जे फोटो दिसतात
आता काही जण म्हणतात पितरांचे फोटो लावू नयेत. त्यांच्या घरात एकाने कुणीतरी जाऊन सांगितलं की तुम्ही तुमच्या एवढ्या जुन्या पूर्वजांचे एवढे फोटो लावून ठेवलेत, असे फोटो लावू नयेत. तर त्या कुटुंबातल्या एका सदस्याने सांगितलं की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हे आमचे यज्ञेश्वर शास्त्री, यांनी 108 सलग भागवत सप्ताह केले. हे गोविंद शास्त्री हे प्राच्यविद्या मंडळामध्ये संशोधक म्हणून होते, ज्यांनी संभाजी महाराजांची कोणाला न उलगडणारी संस्कृतची पत्र डिकोड केली. हे गोपीनाथ शास्त्री हे तिरुपती युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तर्कतीर्थ पदवी घेऊन आले. असे सगळे हे फोटो आहेत दिग्गजांनी भरलेले, आणि आम्हाला आमच्या मुलांना हे दाखवायचे की तुमचे पूर्वज कोण होते, म्हणून आम्ही हे फोटो लावून ठेवले. हे बलराम शास्त्री हे शास्त्री सगळे, आणि एकाच क्षेत्रातले नाही, वेगवेगळ्या क्षेत्रातले विद्वान. तर मला त्या कुटुंबाकडे बघून कुतूहल झालं की इतकं यशस्वी कोणी कसा, ईर्ष्या नाही, कुतूहल झालं की इतकं मोठ्या प्रमाणावर आणि प्रत्येक शाखेमध्ये यशस्वी कसं काय. तर मी त्यांच्या घरातल्या एका अधिकारी व्यक्तीला तो प्रश्न विचारला आध्यात्मिक दृष्ट्या की ह्याचं काय रहस्य आहे. तर त्यांनी मला त्याचं रहस्य असं सांगितलं की आमच्याकडे अशी परंपरा आहे की एक पुरुष आहे, त्याला 4 मुलं आहेत, आणि त्या पुरुषांनी काही माया जमवली आहे, काही संपत्ती स्थावर जंगम स्वतःची उभी केली आहे, आणि त्याला 4 मुलं आहेत. तर ती 4 मुलं वडिलांच्या संपत्तीचे भाग करत नाहीत. त्या 4 पैकी एक मुलगा त्या ठिकाणी थांबतो वडिलांजवळ, आणि 3 जण घर सोडून निघून जातात. ते दुसरीकडे जातात, दुसऱ्या गावात शहरात जातात, तिथे स्थायिक होतात, तिथे आपापली घरं बांधतात. मग त्या 3घांनी जी घरं बांधली आहेत तिकडे तिकडे जाऊन, त्या 3घांपैकी प्रत्येकाला 2-2, 3-3 मुलं झाली. आता ती जी झालेली मुलं आहेत ती त्यांच्या वडिलांच्या संपत्तीच्या वाटण्या करत नाही. एक मुलगा वडिलांजवळ थांबतो, एक मुलगा घर सोडून निघून जातो. असं आम्ही प्रत्येक वेळेस करतो. त्यामुळे आमची संपत्ती कमी नाही होत, आमची संपत्ती वाढत जाते. आणि मनामध्ये संपत्तीची आसक्ती न ठेवल्यामुळे मन धर्माकडे अधिक प्रवृत्त होतं. जर मी पैतृक संपत्तीकडे सतत चिंतन डोक्यामध्ये ठेवलं की मला अजून 2 भाऊ आहेत, आता पैतृक संपत्तीचे वाटे कसे होतील आणि त्यात मला कोणता हिस्सा मिळेल, ह्याचं जर का मी चिंतन ठेवलं तर तुम्ही जे चिंतन ठेवलं ते तुम्हाला मिळेल. पण ते चिंतन करण्यामध्ये तुम्ही तुमचा सगळा वेळ आणि तुमची शक्ती, सगळी ऊर्जा वाया घालवाल, आणि तुमच्या उत्तम मेंदूला, तुमच्या उत्तम बुद्धीला अजून कुठली तरी मोठी गोष्ट वाट बघत होती, तिच्यापर्यंत तुम्ही पोचणारच नाही. त्यामुळे देऊन टाकल्याने वाढत जातं, सोडून दिल्याने उन्नती होते. त्यागात शांतिरनंतरम, गीतेमध्ये लिहिलेलं आहे, त्यागात शांतिरनंतरम. त्याग करावा, दान करावं. दान नाही केलं तर अधमगती प्राप्त होते. अदत्त दानाच भवेत दरिद्री. दारिद्र्य कशामुळे येतं? आधीच्या जन्मात दान नाही केलं म्हणून. दरिद्र भावाच करोति पापम. मग जो दरिद्री असतो ना त्याला पाप करण्यासाठी निमित्त मिळतं. तो म्हणतो मी दरिद्री आहे, मला आता माझं पोट भरण्यासाठी चोरी करणं क्रमप्राप्त आहे. दरिद्र भावाच करोति पापम. पाप प्रभावाच नरकम प्रयांती. त्या पापाच्या प्रभावाने तो नरकात जातो. पुनर्दरिद्रम पुनरेव पापी. पुन्हा दरिद्री बनतो, पुन्हा पाप करतो, पुन्हा नरकात जातो, पुन्हा दरिद्री बनतो, पुन्हा पाप करतो, पुन्हा नरकात जातो. हे दुष्टचक्र चालू राहतं. मग जी जी पाप करतो त्या पापांच्या प्रभावाने त्याला व्याधी होतात. तो जड होतो, तो मूक होतो, तो बधिर होतो,
तो अंध होतो, या प्रत्येक अवस्थामधून तो जात राहतो सतत. फुटबॉल मॅच असते ना, ते सगळे खेळाडू खेळत असतात आणि तो एक बॉल असतो फुटबॉल, आणि त्याला सगळेजण लाथ मारत असतात. तो ह्याच्या पायाला लागलेली लाथ घेऊन दुसरीकडे कुठेतरी जातो, दुसरीकडे दुसरा एक जण उभा असतो, तो त्या फुटबॉलला लाथ मारतो. तशा ह्या सगळ्या योन्या आहेत ना, पापयोनी, ह्या अशा आपल्याशी फुटबॉल मॅच खेळत असतात आणि आपण ह्या योनीतनं त्या योनीमध्ये लाथाडले जातो. ह्याच्यामधनं सुटका होण्याची प्रक्रिया इथे कवी सांगतात गंगा लहरींमध्ये. ते म्हणतात, हे जे कोण जड, अंध, पंगू, बधिर आणि विकल जे आहेत, हे या चक्रामध्ये फिरत असतात. कधीतरी ते चुकून तुझ्या प्रवाहापाशी येतात, तुझ्या जलाचं पान करतात, आणि त्या जलपान केल्यामुळे, ते पाणी प्यायल्यामुळे त्यांची कुठली तरी अविद्या पटल धुतली जातात आणि त्यांच्यामध्ये ती बुद्धी जागृत होते की मी धर्म करीन. सत्यनारायणाची कथा सगळ्यांना माहिती आहे, ऐकली आहे सगळ्यांनी. त्यामध्ये पहिल्याच म्हणजे दुसऱ्याच अध्यायामध्ये एक दरिद्री ब्राह्मण आहे आणि त्या दरिद्री ब्राह्मणाला तो भिक्षा मागत काशीनगरामध्ये फिरत असतो. तो काशीमध्ये फिरत असतो, लक्षात घ्या. म्हणजे तो कोणाच्या संपर्कात आहे? गंगेच्या संपर्कात आहे. त्याला भगवंत येऊन विचारता, तू दुःखी काय आहेस? तो म्हणतो, दारिद्र्य हे माझं दुःख आहे. दारिद्र्य आणि मृत्यू यातून, मृत्यूचे देवडती सज्जन, मृत्यूचं दुःख एकच क्षण, दारिद्र्यात क्षणोक्षणी. मृत्यू आला तर बरं होईल असं वाटतं, एकदाच काय ते दुःख होईल. आता हे दारिद्र्यामुळे क्षणोक्षणी मला दुःख सोसावं लागतं. तर ह्याच्यातनं निवृत्त होण्याचा काही उपाय असेल तर मला सांगा. तर ते वृद्ध ब्राह्मण रूपी जे भगवंत असतात ते त्या ब्राह्मणाला काय सांगतात? सत्यनारायणाचं व्रत कर. सत्यनारायणाचं व्रत म्हणजे सत्याचं व्रत, सत्य वचनाचं व्रत, सत्य वर्तनाचं व्रत म्हणजे सत्यनारायणाचं व्रत. आणि तो ब्राह्मण सत्यनारायणाचं व्रत करतो म्हणजे सत्य वचनाचं व्रत करतो, सत्य वर्तनाचं व्रत करतो. कारण तो उत्तर काय देतो भगवंतांना? आज भिक्षा मागून जे धन मिळेल त्यातून मी सत्यनारायणाची पूजा करीन. ही भगवत बुद्धी आहे. आणि सामान्य बुद्धी काय? आज जर मला धन मिळालं तर मी सत्यनारायणाची पूजा करीन. हे वाक्य म्हणजे वैश्य बुद्धी. सत्यसंकल्प तो त्या गंगाजलाचा स्पर्श झाल्यामुळे त्याचा पुढचा संकल्प जो असतो हा सत्यसंकल्प असतो. सत्यनारायण हे त्या व्रताचं नाव आहे ना. मग ते केवळ सत्यनारायण म्हणजे त्या पूजा विधानापुरतं मर्यादित नाही आहे, ते पूर्ण आयुष्याशी आपल्या निगडित आहे. सत्यसंकल्प, अभंग सगळ्यांनी ऐकलं, सत्यसंकल्पाचा दाता नारायण. सत्यनारायण म्हणजे काय? सत्यसंकल्पाचा दाता नारायण. तो ब्राह्मण सत्यसंकल्प करतो की आज जे मिळेल त्यातून मी पूजा करीन. मला एवढं मिळालं पाहिजे, मला भरपूर मिळालं पाहिजे, मला भरपूर मिळालं तर मी पूजा करीन असं नाही. जे मिळालं त्यातून मी दान धर्म करीन. ही बुद्धी जागृत झाली की तो दान करतो. तो जो बद्ध जीव आहे, जो पूर्वकर्माप्रमाणे जड, मुक, अंध, पंगू झालाय, त्याची ही बुद्धी जागृत होते गंगाजलाच्या स्पर्शाने की मी काहीतरी दान करीन. त्याला काहीतरी मिळतं, 1 आणा मिळतो, त्यातला अर्धा आणा तो दान करतो, किंवा जे मिळालं ते सगळं दान करतो. आणि त्यामुळे त्याची पुढची गती काय होते? त्याला संपन्न बनवलं जातं. गंगा दरिद्री माणसाला सुद्धा संपन्न बनवते. पुढच्या जन्मामध्ये त्याचं जडत्व, त्याचं पंगुत्व, त्याचं बधिरत्व
हे सगळं दूर केलं जातं आणि उत्तम काया, उत्तम कांती, उत्तम धन, उत्तम संपन्नता, उत्तम बुद्धी त्याला दिली जाते. याचं मूळ गंगाजल, गंगाजलाचं पान, गंगाजलाचा स्पर्श, गंगेचं स्मरण, गंगा गंगा असं करणं, आणि शिवाय आपण आज जे करतोय आणि अजून पुढे करणार आहोत, अजून 2 दिवस, बरोबर ना, अजून 2 दिवस तरी गंगेचं स्मरण करणार आहोत, की ह्या सगळ्या स्मरणांनी ही जी दशविध पाप नाहीशी होतात आणि अशा प्रकारे पापयोनीमध्ये अडकल्यामुळे, पापकर्मामुळे मध्ये जे आपण अडकलेला असतो त्यातनं बाहेर पडण्याचा कुठेतरी मनातून मार्ग मिळतो, विचारातून मार्ग मिळतो. ह्याचं चिंतन आपण करूया. आज इथे थांबूया. पुढच्या श्लोकांचा अर्थ, आता पाप शिल्लक नाही राहिलेली, म्हणजे चिंतनासाठी पाप शिल्लक नाही राहिलेली. आता केवळ गंगालहरी आहेत. 2 दिवस अजून ज्या आपल्याला ज्या पद्धतीने त्या श्लोकांकडे भगवंत प्रेरणा देतील त्या पद्धतीने आपण बघूया. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. हरिः ओम तत्सत्. कृष्णार्पणमस्तु.